फुटला जुना दिला जाईल. सलामीची जोडी मैदानात दाखल होत असताना हवेचा पूर थोडीशी सावली जाणवते आता. चला सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे. ऑलरेडी खूप उशीर झाला आपल्याला. बॉलर नेम चला सलामीची जोडी लगेच पाठवायची. आदित्य सलामीची जोडी मध्ये दाखल होत असताना करण आणि आदित्य 3 षटकासाठी 15 मिनिटाचा टायमिंग आहे. 15 मिनिटाच्या वरतीचा टाइम झाला तर एक खेळाडू आतमध्ये येण्यात येईल. करण आणि आदित्य दैसर एक्सप्रेस. स्ट्राईक यांना करण. गोलंदाजी ट्रॅक वरती शिवम. नॉन ट्रॅक यांना आदित्य दैसर एक्सप्रेस. आताच मालिकावीरची बाईक पटकवली. एलबी आउट नाहीये. फक्त बिमर साठी रिव्ह्यू असेल. पंचांना काही वाटलं तर पंच रिव्ह्यू घेतील. पंचांचा ग्रिल सिग्नल. गेम ऑन. लेट्स प्ले. स्ट्रायकरला करण. पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन स्लोवर टाकला होता. पहिला चेंडू हलक्या हाताने ड्राय करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू. पहिला चेंडू डॉट. स्ट्रायकरला करण. पहिल्या चेंडूवरती शांत ठेवलं करणला. स्लोवर टाकला होता. हो अजून एक चेंडू. डॉट चेंडू. डॉट चेंडू. फिंगर रोल करतायत. करणला शांत ठेवलाय. 2 चेंडूवरती सलगचा तिसरा चेंडू डॉट. काय करतायत करण. तीन चेंडू डॉट फेकलेत. करणला शांत ठेवलाय पूर्णपणे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट. सलगचा चौथा चेंडू डॉट. काय गोलंदाजी करतात शिवम. पॉवर प्लेचा षटक टाकत असताना पूर्णपणे शांत ठेवलाय. सुरेख गोलंदाजी करत असताना आता हलक्या हाताने ड्राय केलाय. हो मिसफील्ड. बॅकअपला आहेत. एकच धाव आता खाता खोललाय. 5 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतात शिवम. आता स्ट्राईक यांना आदित्य. मोठमोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. स्ट्राईक यांना तोच आहे आदित्य दैसर एक्सप्रेस. हो उडवला अप साइडला. चांगला फटका आहे. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा सुंदर फटका आणि चौकार. करण. ज्या करणने 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव बनवली आहे तोच करण. करण निगुकर खड्डेवरून बिलॉंग करतात. 40-45 झाल्या तर फायटिंग स्कोर होईल आणि गोलंदाजी देखील चांगली आहे. उत्कर्ष शुभम आहेत.
यश कालन आहेत, संचित आहेत, चांगली गोलंदाजी आहे. वेदांत आहेत, गोलंदाजी चांगली आहे या संघाकडे. चला स्पीडअप करायचं आहे, वारंवार सूचना करतोय. करण, हो बॅटची काढा. बॅट्समॅनला क्षेत्ररक्षण आहेत, एकच धाव. एक धावानं पुढे सरकतोय. 6 धावा धाव फलकावरती. स्ट्रायकॅनला आदित्य, ज्या आदित्यने खाता आपला चौकारानं खोललं होतं. हो स्लोवर टाकला होता, समजला देखील नाही. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरीसाठी पलटतील का? हो दुसरीसाठी पलट आणि फलंदाज बाद. करणची विकेट सॅक्रिफाय केली आहे आदित्यने. आता नवीन फलंदाज यश काळन. बाग फुटलाय पूर्णपणे संघ. 9 धावा झाल्या धाव फलकावरती. 5 चेंडू 9 धावा. स्ट्रायकनला आदित्य, त्या आदित्यला बॅटिंग करावी लागेल आता या मॅच मध्ये. संघा अडचणी ते हो खोलात टाकलाय. लोकलचीच गोलंदाजी करतायत. 10 धावा झाल्यात 2 षटकामध्ये, फक्त 10 धावा. चांगलं षटक फेकलंय. हा षटक देखील 5, या षटकामध्ये देखील 5च धावा खर्च केल्या अरुणने. गोलंदाजी करतायत. तिसरं षटक घेऊन गोलंदाज सचिन. हो उडवलाय सॉफ्टहँडने. क्षेत्ररक्षण तिथे एक झाली पूर्ण दुसरीसाठी. हो 2 धावा पूर्ण. बारा धावा झाल्या धाव फलकावरती. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. हो सुरेख चेंडू होता, ट्राय केला. एकच धाव, एकच धावावरती समाधान मानावा लागतोय. 13 धावा झाल्या धाव फलकावरती. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय फलंदाजांना. हो सुरेख चेंडू, वेगवान तेज तरार फेकला होता. एक धाव झाली पूर्ण, दुसरीसाठी पलटलेत. आणि या 4 धावा पूर्ण. काय करताय फिल्डर. सतरा धावा झाल्या धाव फलकावरती. 3 चेंडू 17 धावा. तिसरं षटक सुरू आहे. चांगली फलंदाजी करतायत, फिल्डरांची साथ भेटत नाहीये.
म्हणजे चांगलीच करतायत, रणबीर मध्ये चुकलेत. सतरा झाल्या धावफलकावरती धावा. हो, वेगवान तेज तरार. आणि काय करतायत, आदित्यची विकेट आता धोक्यात घातली आहे. आता नवीन फलंदाज येत आहेत. शुभम वडवलीवरून बिलॉंग करतात. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. शुभम नाव चर्चेत आहे, वडवली म्हणलं तर. स्ट्रायकनला शुभम. हो, स्विच शूट करण्याचा प्रयत्न, वेगवान तेज तरार. डॉट चेंडू. विशेष धावा झाल्या त्या फलकावरती. हो, आता पंच आमच्याकडे वळतात. वाईट चेंडू. दिशा भरकटल्यात गोलंदाज. 21 धावा झाल्यात. फायटिंग स्कोर 35 झाला तरी फायटिंग स्कोर म्हणता येईल. गोलंदाजी खूप आहे. वारा खूप सुरी आहे. एकच धावावरती समाधान मानावा लागतोय. पूर्णपणे शांत ठेवलंय. 2 चेंडू 22 झाल्यात. शेवटचं षटक आहे. आता बॅटिंग करावी लागेल. कडक उन्हामध्ये बॅटिंग करावी लागेल आता यश काळनला आणि शुभमला. गोलंदाजी ट्रॅकवरती विघ्नेश. हो, काय करतात, स्वीशीटचा प्रयत्न आणि चेंडू जातोय चौकार. स्कोर म्हणता येईल. गोलंदाजी तोफ खाना आहे. हो, समोरून डिलिव्हरी. हो, तडमॅन बीट फाईन लेग बीड. पंच आमच्याकडे वळतायत. वाईट चेंडू आणि वॉर्निंग दिली आहे 1 बाउन्सची. वाईट +1 म्हणजे 2 धावा. 28 झाल्या धावफलकावरती. आता स्ट्रायकनला शुभम. 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडूंचा सामना करायचा आहे. 28 झाल्यात. बघूया अजून किती उभारतायत 3 चेंडू मध्ये. विघ्नेश 3 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्यात. विघ्नेश. हो, उडवलाय. एक झाली पूर्ण, दुसरीसाठी पलटलेत. सहजतेने 2 धावा पूर्ण. 30 झाल्या धावफलकावरती. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आलाच पाहिजे. फायटिंग स्कोर उभा राहील.
हो. काय त्याने ट्राय केलाय, खोदून काढलाय, एक झाली आहे पूर्ण, दुसरीसाठी पलटलेत. एकच धावावरती समाधान मानावा लागतोय. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला. शांत ठेवलाय फलंदाजांना, मोठ्या फटक्यांपासून गोलंदाजी चांगली करतायत मलाड. आता शेवटचा चेंडू यश कालन फेस करेल. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा येतात, टार्गेट किती बनेल. आणि डॉट चेंडू आणि फलंदाज बाद आहे. 31 झाल्यात, 32 करायच्या आहेत. चला टॉस साठी यायचं आहे. चला सलामीची जोडी लगेच पाठवायची, क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. चला आदित्य, क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे, ऑलरेडी खूप उशीर झालाय आपल्याला. मला तुमचा 12वा पाठवायचं, नंतर पेनल्टी लावण्यात येईल. मलाड, मलाड संघ 12वा. पहिला षटक घेऊन गोलंदाज कोण येतोय पाहूया.
चला सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला अरुण, नॉन स्ट्राईक एंडला समर्थ आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं वेदांत. एकदम चांगलीच गोलंदाजी करतात पॉवर प्लेच्या षटकामध्ये सागाव संघासाठी. आणि बॉलिंग लाईन खूप तगडी आहे. विकी मानेसारखा गोलंदाज आहे, उत्कर्ष ठाकूर सारखा गोलंदाज आहे, शुभम आहेत, यश कालणे आहेत, संचित आहेत. गोलंदाजीचा तर जोफ कान आहे. आदित्य देखील गोलंदाजी करू शकतात पण 32 धावा बनवायच्या आहेत. बघूया मलाड्या संघाला वेदांत कशा प्रकारची गोलंदाजी करतात पाहूया आपण. म्हणजे ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन, लेट्स प्ले. वेदांत स्ट्राईक एंडला अरुण. खूप लांबचा प्रवास केलाय मलाड्या संघाने. टॉस साठी यायचंय नवापाडा आणि आजदे 40+. तर स्पीडअप करायचा. टॉस साठी देखील यायचंय नवापाडा आणि आजदे 40+. व्यासपीठावरती यायचंय. लास्ट वॉर्निंग असेल. टॉस इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं बंधनकारक आहे. लास्ट वॉर्निंग असेल आजदे आणि नवापाडा 40+. टॉस साठी यायचंय. पेनल्टीला समोर जावं लागेल दोन्ही संघांना. गोलंदाजी ट्रॅक वरती वेदांत. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू हो खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू भन्नाट जमिनीला चाटून जाणारा चेंडू होता. काय भन्नाट वेग वेदांत कडे. मागाचीच उल्लेख केला गोलंदाजी चांगली. चला गाडी काढायची भूषण बुर्दुल एक्सप्रेस. हो चांगला चेंडू बॅटची काढा. संचित आहे तिथे. एकच धावावरती समाधान मानावा लागतोय. आता स्ट्राईक एंडला आलेत समर्थ. स्ट्राईक एंडला समर्थ लेफ्ट हँडेड हेड. आता फिल्डिंग मध्ये चेंजेस करत असताना यष्ट्यांच्या मागे यश कालन आहेत. वेदांत चांगली गोलंदाजी करावी लागेल. इकॉनॉमिक गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचं षटक फेकत असताना हो डोल्यावरती लागलाय. पंच बघा जरा लागला असेल तर तिखट मारा तोंडावरती जाऊन आदळला हा चेंडू. सुरेख चेंडू फेकला वेदांतने. वेदांतकडे हीच खासियत आहे. दोन्हीकडे वळवतो चेंडू. हो ऍक्शन रिप्ले पाहू शकता आपण. हा चेंडू टाकला सुरेख पद्धतीचा.
3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केले. हो फुल टच चेंडू होता, ट्राय केलाय तन्मय तिथे. हो काय करतायत, हो काय घडलंय. आधीच रन कमी आहेत आणि हा काय आहे? पंजा. पंजा रन कमी आहेत आणि त्यात पंजा दिलाय. काय करतायत एक्झॅक्ट तन्मय. 4 चेंडू मध्ये 6 धावा खर्च झाल्यात. एक होती तिथे 4 दिल्या. 4 षटकांचा सामना असेल. ऋषिकेश ठाकूर यांच्या हस्ते टॉस केला जातोय. दोन्ही संघाचे कर्णधार इथे आहेत. टॉस केला जातोय. या षटकाच्या नंतर टॉस केला जाईल. आता स्ट्राईक आणला अरुण. 4 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात. हो सुरेख चेंडू होता, ट्राय केलाय आदित्य तिथे. हो मिस फील्ड, वारंवार मिस फील्ड करतायत. आधीच रन कमी आहेत ना, त्यात मिस फील्ड. हे करून जमणार नाहीये. अरुण हो सुरेख चेंडू फेकला. तिथे तन्मय आहेत. एकच धावावरती समाधान मानावं लागतोय. 9 धावांचं षटक फेकलं. सुरेख गोलंदाजी केली. 9 झाल्यात धाव फलकावरती धावा. टॉस केला जातो. टॉस केलाय. 9 झालेत 9. किती येणारे 18 चेंडू 23 ची गरज आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाज संचित. आज संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. नाव पाडा या संघाला. दुसरं षटक घेऊन गोलंदाज संचित. फुल टॉस चेंडू स्विच हिट आणि चेंडू जातोय चौकार. येणारे 17 चेंडू 19 ची गरज आहे. चांगलं षटक हाताळावं लागेल. संचित हो तेज तरार. सुरेख चेंडू फेकला. सोळा चेंडू 19 ची गरज आहे. संचितने चांगला चेंडू टाकला होता. आता तिसरा चेंडू घेऊन हो ब्लॉकल. सुरेख गोलंदाजी करतायत. खोलवल टप्प्याची गोलंदाजी. आता 15 चेंडू 18 ची गरज आहे. येणारे 15 चेंडू 18 ची गरज आहे. पुढील चेंडू घेऊन संचित
हो, स्लाइस केलाय हलक्या हाताने. एकच धाव. एकच धावावरती समाधान मानावं लागतोय. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन आहे. सिंगल डबल. येणारे 14 चेंडू 17ची गरज आहे. 2 चेंडू चांगले हातावे लागतील तेव्हा बिग बॅटल रंगेल. अरे उत्कर्षची गोलंदाजी बाकी आहे. शुभमची बाकी आहे. 2 षटक चांगले बाकी आहेत अजून. सिंगल डबलला ते प्राधान्य देत आहेत. त्यांना माहिती आहे मॅच लांब नाहीये. सिंगल डबलने देखील मॅच बनवू शकते. क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. हो, उडवलाय. तिथे क्षेत्ररक्षण आहेत. एक झाली पूर्ण. दुसरीसाठी पलटलेत आणि एकच धावावरती समाधान मानावं लागतोय. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. 13 चेंडू 16ची गरज आहे. या षटकातला शेवटचा चेंडू. संचित. हो, उडवलाय. तन्मय धावतायत. हो, गुड कॅच. क्रिकेट आहे कंपल्सरी चेसिंग आहे. या स्पर्धेचा नियम आहे. आता 12 चेंडू 16ची गरज आहे. बघूया आता गोलंदाजी कोण टाकेल. कोण घेऊन येईल तिसरं षटक. आता गोलंदाजी ट्रॅक वरती. तिसरा षटक घेऊन गोलंदाज विकी माने. नारायण एक्सप्रेस विकी माने. स्ट्राईक यांना अरुणे चांगली बॅटिंग केली आहे. नवीन फलंदाज केला सूरज. विकी माने तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन गोलंदाज. सेकंडला अरुण. विकी माने गोलंदाज ट्रॅक वरती. हो, सुरेख चेंडू हाताळला होता. एक धाव झाली पूर्ण. एक झाली दुसरीचा प्रयत्न. खराब फेकी. आधीच रन कमी आहे त्यात खराब फेकी. एक एक रन वाचवायची आहे.
येणारे 9 चेंडू 13ची गरज आहे. हे षटक चांगलं टाकावे लागेल विकी मानेला. काही होऊ शकतो. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये 9 चेंडू 13ची गरज आहे. 3 चेंडू चांगले फेकावे लागतील विकी मानेला. हो चांगला चेंडू चांगला चेंडू. विकी माने चांगली गोलंदाजी करतायत. बॅकअपला शुभम आहेत. येणारे 8 चेंडू 12ची गरज आहे. 32 धावांवरती काय फाईट करतोय. रुक वेदिका 11 सोनारपाडा. ऋषिकेश ठाकूर यांनी पॅक केलेला संघ. 8 चेंडू 12ची गरज आहे. 2 चेंडू चांगले फेकावे लागतील तेव्हा मॅचला कलाटणी येईल. रंग बदलेल. शर्टाचा रंग बदलतो तसा मॅचचा देखील रंग बदलेल. हो सुरेख चेंडू विकी माने चांगली गोलंदाजी करतायत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. येणारे 7 चेंडू 12ची गरज आहे. काय होईल पाहूया. सात चेंडू 12ची गरज. ओ पंच आमच्याकडे वळतायत. वाईट चेंडू खराब चेंडू फेकलाय. येणारे 7 चेंडू 11ची गरज आहे. तर एक चेंडू चांगला फेकावा लागेल. मॅचला कलाटणी बनू शकते. जसा शर्टाचा रंग बदलतो तसा मॅच देखील बदलेल. कडक उन्हामध्ये कडक मॅच रंगेल असंच वाटतंय. मॅच सोडली नाहीये. विकी माने शेवटचा चेंडू. हो काय चेंडू होता. सुरेख चेंडू. आता येणारे 6 बॉल करायचेत 11 धावा. आता गोलंदाजी कोणाला देतील हेच पाहायचंय. आता ऋषिकेश ठाकूर यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य दिसतंय. मॅच आता रंगात आली आहे. बघूया काय होईल. कोणाला देतात गोलंदाजी पाहूया. उत्कर्ष देखील आहे. शुभम आहेत. आदित्य आहेत. ऑप्शन खूप आहेत गोलंदाजीचे. आणि उत्कर्षच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 6 चेंडू 11ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आता रंगात येईल मॅच. टीम मीटिंग भरवण्यात आली आहे. चला पंच सांगायचं स्पीडअप. ऑलरेडी वाजलेत. आणि हा षटक उत्कर्ष ठाकूरच्या हातामध्ये सोपवण्यात आलाय असंच मला वाटतंय. रनअप घेतात उत्कर्ष. चला स्पीडअप. पंच सांगा वारंवार सूचना करतोय. आयोजक आम्हाला सूचना करतायत. चला आदित्य स्पीडअप. उत्कर्षला आता या 6 चेंडू मध्ये प्रेम तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेदिका 11 सोनारपाडा ऋषिकेश ठाकूर याने पॅक केलेला संघ. एका बाजूला माडाल निखिल 11 माडाल मलाड सॉरी उत्कर्ष ठाकूर 6 चेंडू मध्ये 11 धावा डिफेंड करायच्या आहेत. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. गोलंदाजी ट्रॅक वरती उत्कर्षला आणलाय.
हो, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. उत्कर्षकडे हीच खासियत आहे. मी मगाशीच उल्लेख केला, उत्कर्ष हा चांगला गोलंदाज आहे. सोनारपाडा संघाला भेटलेला अनमोल हिरा आहे उत्कर्ष. उत्कर्ष चांगला गोलंदाज आहे या स्पर्धेचा, या संघाचा. 5 चेंडू 11ची गरज आहे. चांगली गोलंदाजी करतात उत्कर्ष. उत्कर्ष ओ, फिरवला खूप आणि हा व्हाईट चेंडू. 5 चेंडू 10ची गरज आहे. शुभम उत्कर्षी वारंवार चर्चा करताय तुला कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, कारण की मॅच सोडली नाहीये अजून. वेदिका 11 सोनारपाडा, काल लावण्य SP11 सोनारपाडा या स्पर्धेच्या फायनल मध्ये. आज कोण फाईट करेल ओपन मधून. पुढचा चेंडू आणि फलंदाज बाद. येणारे 4 चेंडू 10ची गरज आहे. काय गोलंदाजी करतात उत्कर्ष. उत्कर्ष बघूया मॅच जिंकून देईल का. आता नवीन फलंदाज शिवम, लेफ्ट हँडेड आहेत. हवेचा प्रवास खूप आहे म्हणून लेफ्ट हँड पाठवतायत. हो, चांगला चेंडू फेकला होता तिथे. विकी माने बॅकअपला सार्थक कालन आलेत आणि या 2 धावा. येणारे 3 चेंडू 8ची गरज आहे. उत्कर्ष काय गोलंदाजी करतायत. आता उत्कर्षला चांगले चेंडू फेकावे लागतील. मॅच जिंकण्यासाठी 2 चेंडू चांगले फेकावे लागतील उत्कर्षला. उत्कर्षकडे वेरिएशन चांगले. उत्कर्ष हो, उडवलाय विकी माने तिथे. आओ, सुंदर असा झेल टिपलाय आणि येणारे 2 चेंडू 8ची गरज आहे. काय गोलंदाजी करतात. मी मगाशीच उल्लेख केला, गोलंदाजीचा तोफखाना आहे या संघाकडे. येणारे 2 चेंडू 8ची गरज आहे. उत्कर्ष 1 चेंडू चांगला फेकावा लागेल उत्कर्षाला. मी मागाशीच उल्लेख केला, सोनारपाडा संघाला भेटलेला अनमोल हिरा आहे. आता नवीन फलंदाज नागेश, नागेश वाडेकर. क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये हारजीत होतच असते मित्रांनो. 2 चेंडू 8ची गरज आहे. स्ट्राईक आणला नागेश. तो उत्कर्ष 2 चेंडू 8 डिफेंड करायचे आहेत. ओ, उडवलाय क्षेत्ररक्षण तन्मय तिथे. सुंदर असा झेल टिपलाय. आता मॅच रंगात आली आहे. 1 बॉल 8ची गरज आहे. आता कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि ऋषिकेश ठाकूर यांच्या चेहऱ्यावर हास्य, कारण की संघ पॅक केलाय.
एक चेंडू 8ची गरज आहे. काय गोलंदाजी करतात गोलंदाज. येणारे एक बॉल 8. काही चमत्कार. आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय आणि माडल संघ अडलक, मलाड संघ अडलक. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला, तुमचे मनापासून हार्दिक